सभासद आणि ग्राहकांच्या विकासासाठी गणेश बँक कटिबद्ध. चेअरमन सदाशिव जोशी यांचं प्रतिपादन. कुरुंदवाड येथील 61 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या दि गणेश बँकेचं नामकरण आणि वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी दि गणेश सहकारी बँकेचे नवीन नामकरण चेअरमन सदाशिव जोशी उर्फ अरुण काका यांच्या हस्ते करण्यात आलं. सखाराम उर्फ दादा जोशी गणेश सहकारी बँक कुरुंदवाड असं नूतन नामकरण झालंय. यानंतर येथील पागे मंगल कार्यालय येथे बँकेची 61वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली. यावेळी सभेत बोलताना चेअरमन सदाशिव जोशी उर्फ अरुण काका म्हणाले, बँकेने गेल्या 61 वर्षात सभासद आणि ग्राहकांचं हित जोपासण्याचं काम केलंय. आधुनिकतेबरोबरच सामान्य माणसाचा आर्थिक विकास साधणं व त्यांचं जीवनमान उंचावणं महत्त्वाचं आहे. यासाठी सर्वार्थानं सार्थ करण्याचा प्रयत्न बँकेने केला आहे. बँकेत चालू वर्षी 63,39,000 रुपये निव्वळ नफा झालाय. बँकेकडे 53 कोटीच्या ठेवी जमा झालेत असं सांगितलं. सभेच्या सुरुवातीला प्रतिमा पूजन करण्यात आलं. नोटीस वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी नीता शरद खलाटे यांनी केलं. स्वागत संचालक दिगंबर पुजारी यांनी केलं. यावेळी बँकेचे तज्ज्ञ संचालक मनोहर जोशी म्हणाले, 61 वर्षापूर्वी सखारामदादा जोशी यांनी बँकेची केलेली स्थापना आज वटवृक्षात रूपांतरित झाली आहे. अर्थव्यवस्थेचं योग्य नियोजन केल्यामुळे बँकेचा उत्कर्ष होतोय. यामध्ये समाजातील सर्व घटकांचा समावेश आहे. शेतकरी हा बँकेनं केंद्रबिंदू मांडलाय. संचालक डॉक्टर नितीन घोरपडे म्हणाले की सक्षम कर्जदार हे बँकेचं बळ आहे. कर्मचारी हा बँकेचा आरसा आहे. मेहनत श्रमानं मिळतं, श्रमानं यश मिळतं. बँक रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार सक्षम आहे असं सांगितलं. यावेळी संचालक बाळासाहेब देवटे, रामचंद्र मोरे, नेमांना येनापुरे, अरविंद जोशी, योगेश जोशी, यशराज जोशी, चिन्मय कागलकर, वल्लभ पुजारी, प्रभू चौगुले, जयवंत कांबळे, त्रिशला चौगुले, रेखा पुजारी, मंदार धर्माधिकारी, असिस्टंट मॅनेजर महेश परीट, कर्मचारी माया महाजन, चमेली गायकवाड, श्रेयस भेंडेवडे, शौकत परीट, वल्लभ सुतार, विनायक कोळी आदी उपस्थित होते. शेवटी आभार व्हाईस चेअरमन रामचंद्र मोहिते यांनी मानले. ग्राफिक्सद्वारे पाहूया. गुंतवणूक 12,85,50,000, खेळतं भांडवल 59 कोटी, ठेवी 53 कोटी, कर्ज 38 कोटी, नफा 63,39,000, निधी 5 कोटी, शेअर भांडवल 1,70,00,000, ऑडिट वर्ग कायम आहे. NPA 0% तर लाभांश 11% देण्यात आला आहे. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ. त्यामुळे सर्व बँकेच्या आर्थिक चळवळ नाही, सरकार म्हणजे विश्वास, परस्पर सहकार, लोकशाही, पारदर्शकता आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाची चळवळ आहे. एकाचे बळ नव्हे, सर्वांचे बळ हा सरकारचा मूळ तत्व आपल्या बँकेने गेली 61 वर्षे जपलं आहे. आज आपल्या बँकेचं नावात सखाराम उर्फ दादा जोशी या प्रेरणादायी व्यक्तित्वाचे नाव जोडले आहे. हा केवळ नाम नाही तर समाजसेवा, प्रामाणिकपणा, सहकार आणि लोकहिताची परंपरा पुढे नेण्याची आहे. हे दुसरा मला एक गोष्ट सांगावं की दादांचा मुलगा असल्यामुळे मला नक्की ठाऊक आहे की ज्या वेळा ती गणेश बँक जाणार असं कळलं, आता गेली तर तेव्हा 50-60 वर्षापूर्वी बँक ऑफ बडोदा बंद होणार होती. त्यावेळा एका रात्रीत दादाने ही बँक बंद केलेली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आणि त्यासाठी पदरचे पैसे घालून असंख्य सभासद केलेले आहेत. हे आपणाला माहीत नसलं म्हणजे मला मनापासून का वाटत होतं वडिलांचं नाव द्यावं, तर त्यांनी त्यात इतकं काही आपलं गुंतवलेलं होतं तन व धन. त्यामुळं मी जरा आग्रही होतो. आज आपल्या बँकेचं नावात कोणत्याही बँकेची खरी ताकद तिची इमारत, फर्निचर किंवा तंत्रज्ञान नसते. त्या बँकेची खरी ताकद असतात ते सभासद, ठेवीदार, ग्राहक आणि कर्मचारी या सर्वांनी आपल्या बँकेवर ठेवलेला विश्वास हीच आमची सर्वात मोठी आहे. आज मला अत्यंत अभिमानाने सांगायला वाटतं की आपल्या बँकेला ब्ल्यू रिबन पुरस्कार प्राप्त झालेला आहे. एवढाच नव्हे तर कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या वतीने आपल्या बँकेला सलग 2 वेळा प्रथम क्रमांक मिळाला आहे. हा पुरस्कार केवळ एका संस्थेचा सन्मान नाही तर आपल्या प्रत्येक सभासदांना, प्रत्येक ठेवीदाराला, प्रत्येक ग्राहकाला, प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा परिश्रमाचा गौरव आहे. या यशाबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो.